शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नेतेपदातील ओळख निर्माण केलेले रविकिरण इंगवले यांची नुकतीच जिल्हाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली। त्यांच्या या नियुक्तीने संपूर्ण कोल्हापुरात उत्साहाचं वातावरण असून पक्ष कार्याला नवी दिशा मिळण्याची चिन्ह आहेत। नंदवाड येथे होणाऱ्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक पार पडली। यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा सुरक्षित व स्वच्छ होण्यासाठी विविध सूचना देण्यात आल्या। 1 लाखाहून अधिक भाविकांच्या आगमनासाठी फिरते स्वच्छतागृह, पाणी, आरोग्य सुविधा, वाहतूक नियंत्रण, रथासाठी पर्यायी मार्ग, पालखी मार्गावरील डागडुजी, फेरीवाले नियंत्रण यावर विशेष भर देण्यात आला। कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी नगरसेवकांची भेट घेऊन महायुतीच्या तयारीचा आढावा घेतला। 33 जागांवर आग्रही राहून जास्त जागा मागून महापौर महायुतीचाच करणार असल्याचा निर्धार यावेळी करण्यात आला। दादांनी मतदारसंघाचा आढावा घेत महायुतीसाठी सर्वतोपरीने मदतीचं आश्वासन दिलं। साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी फडणवीसांच्या याद राखा इशाऱ्यावर टोला लगावत म्हटलंय, फडणवीसांच्या धमकीमुळे झोप उडाली, आता आमचं कसं व्हायचं? शक्तीपीठ महामार्गाबाबत माहिती घेऊन नंतर मत मांडेल असंही पवार यांनी स्पष्ट केलं। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणि NHAIने दुचाकी टोल लागणार नसल्याचं स्पष्ट करत चुकीची माहिती पसरवली जात असल्याचं देखील शरद पवारांनी म्हटलंय। मिरज येथे भर दिवसा झालेल्या फायरिंग प्रकरणातील फरार आरोपी सूरज चंदुकोरे आणि त्याच्या 5 साथीदारांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरोली MIDC येथील एका हॉटेलमधून शस्त्रासह अटक केली। आरोपीच्या कब्जात गावठी पिस्तूल, 2 जिवंत राऊंड, लोखंडी सुरा, 9 मोबाईल हँडसेट आणि फॉर्च्युनर कारसह सुमारे 22,21,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। राजश्री शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या कोल्हापुरातील मिस क्लार्क वसतिगृहात शाहू जयंतीनिमित्त समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने व राजेंद्र घाटगे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी डॉक्टर माने यांनी वसतिगृहाचे गुणवत्तापूर्ण संस्कार केंद्र म्हणून कौतुक केलं। महाराष्ट्रात सक्तीची हिंदी लागू करण्याच्या विरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त मोर्चाची घोषणा केली आहे। याचं काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी स्वागत करत मराठीसाठी एकत्र येणं आनंददायक असल्याचं म्हटलंय। संजय राऊत यांनी शिवसेना आणि मनसेमध्ये फोनवर चर्चा झाल्याचं सांगितलं, मात्र काँग्रेसला याबाबत संपर्क झाल्याची माहिती नाही। शरद पवार यांनीही दोन्ही राष्ट्रवादी गटाच्या एकतेवर सकारात्मक भूमिका मांडली आहे। शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखालील मोहिमेअंतर्गत 15,000हून अधिक सदस्य नोंदणी अर्ज पदाधिकाऱ्यांनी आमदार क्षीरसागर यांच्याकडे सुपूर्द केले। गोकुळ सोबत गो कूल।